विनय, मी तुझ्या आईवडिलांना सांभाळणार नाही. रोज रोज यांचं बोलणं आणि काम करून मला कंटाळा आलाय. आशा रागारागात हातातली कपडे कोपऱ्यात टाकून बाहेर गेली. विनय मात्र डोक्याला दोन्ही हात लावून खाटावर बसला होता. थोड्या वेळाने तोही उठून घराबाहेर निघून गेला. विनयची आई सुनेला जेवायला वाढायला सांगते. डोक्यात राग धरून बसलेली आशा संधीचा फायदा घेत सासूला मारते. सासू बिचारी रडत बसते. संध्याकाळी विनय परत येतो, पण ती सुनेबद्दल एकही शब्द त्याला बोलत नाही. उद्या आपण पंढरपूरला वारीला जाणार आहोत, आशा विनयला म्हणाली. आषाढी वारीचा उत्साह कायम असताना विनय आणि आशाच्या मनात वेगळं काहीतरी शिजत होतं. वारीचा दिवस उगवला. हे चौघेजण पंढरपूरला पोहोचतात. वारीत सोबत असलेले आई वडीलही दर्शन घेतात. राहुटीवर मुक्काम करतात. मात्र आशा आणि विनयच्या मनात एकच कलह होता की या दोघांचं करायचं काय. आई वडिलांना वारीत सोडून जाणं हे फक्त आशाच्या मनात ठरलं होतं, पण विनय सुद्धा मूग गिळून गप्प होता. दर्शन झालं. पालक्यांची नगर प्रदक्षिणाही झाली. गोपाळपूरला गोपाळकाला झाल्यानंतर वारीची सांगता होत असते. दर्शन झाले तुझे, जातो माघारी पंढरीनाथा असं म्हणत परतीचा प्रवास सुरू होतो. पण विनयची आई आजारी पडते. आशा मनातल्या मनात खूप खुश होते. विनय तिला तिथल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करतो. आजारांनी व्याकुळ झालेली म्हातारी, तिला सलाईन लावावं लागतं. अशात बायकोच्या ऐकण्यात असणारा तिचा विनय अक्षरशः आई वडिलांना आहे त्या अवस्थेत सोडून जाण्यासाठी तयार झाला. आईला हॉस्पिटलमध्ये सलाईन चालू होती. त्यांच्या सुनेने रचलेल्या कटाला गती आली होती. विनय वडिलांना बाहेर जाऊन येतो म्हणून आशासोबत गावी निघून गेला. एक दिवस झाला. त्या म्हातारीला सलाईन चालू होती. तिच्या शेजारी तिच्या विनयचे बाबा बसून तिची काळजी घेत होते. ते अशिक्षित असल्यामुळे त्यांना त्यांच्या प्रकृतीमुळे सरत्या वयात मुलांवरच विसंबून राहावं लागत होतं. म्हातारीच्या शरीरात त्राण राहिला नव्हता. पोरं कुठे गेली जाऊन बघा तरी, बराच वेळ झालं अजून कशी काय आली नाहीत, विनयची आई म्हणाली. ते पोरांना शोधायला हॉस्पिटल बाहेर पडले. दवाखाना प्रशासनाने सुद्धा त्या दोघांना आधार देण्याचा प्रयत्न केला. हे नवरा बायको मात्र आपल्या गावाकडे परतले होते. या म्हाताऱ्या जोडप्याला त्यांच्या मुलांचा मोबाईल नंबर सांगता येत नव्हता आणि त्यांचा स्वतःचा पत्ता देखील सांगता येत नव्हता. दवाखान्यात त्या म्हातारीला तुम्ही कुठला आहात असे विचारायला गेलं की ती फक्त पुटपुटायची आणि म्हणायची, मला मारू नका, मला सोडा, मला जाऊ द्या, माझ्या घरी माझी लेकरं बाळा आहेत. देवदर्शनाला आम्हा दोघांना त्यांनीच आणलं. देवदर्शन घडवून दिलं. माझी पोरं कुठेतरी चुकली असतील, त्यांच्यासोबतच आलोय आम्ही. सुनेने मला मारलं होतं. अशा अवस्थेत दवाखान्यातून ते कधी बाहेर पडले होते दवाखाना प्रशासनाला सुद्धा माहीत नव्हतं. त्यांनाही बाहेर पडून वेळ झाला म्हणून विनयची म्हातारी आई देखील हॉस्पिटलच्या बाहेर पडली. नवऱ्याला शोधत असताना चुकून ती एका ठिकाणी पडली आणि तिच्या डोक्याला मार लागला. ती एका ठिकाणी गप्प पडून होती. डोक्याला लागलेल्या जखमेवर माशा बसायला लागल्या होत्या, तर दुसऱ्या बाजूला हाताला सलाईन लावलेली सुई तशीच होती. इकडे ती दवाखान्यात नाही कळताच तिचं म्हातारही तिला आणि पोरांना शोधत पंढरपूरमध्ये फिरत होतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकाच ठिकाणी ती स्तब्ध झालेली होती. आता तिचा नवराही तिच्या सोबत नव्हता. रस्त्यावरून जाणारे येणारे तिच्याकडे पाहत होते. जवळ येणाऱ्या कोणा व्यक्तीची सावली पडली की ती स्वतःशीच पुटपुटायची, बाळा मला घरी घेऊन चल, मी काय केलं आहे. हा सर्व प्रकार पाहून काही कॉलेजच्या विद्यार्थ्यांना तिची दया आली. ती ज्या घरासमोर बसलेली होती त्या घरातील काकूंना त्या मुलींनी हाक मारली. त्यांना त्या म्हातारीसाठी चहा करून द्या म्हणून सांगितलं आणि एकाने बिस्किट पुडा घेऊन दिला. गरम चहा आणि बिस्किट त्या म्हातारीला खाऊ घातलं. सायंकाळची वेळ झालेली होती. आभाळ खूप दाटून आलं होतं. कधी मोठा पाऊस पडेल याची शाश्वती नव्हती, परंतु सतर्कता म्हणून त्या मुलींनी 108 वरून ॲम्ब्युलन्सला फोन केला. तसंच ती गाडी त्या म्हातारीला घेऊन जाण्यासाठी आली. त्या सर्व मुलींनी त्या म्हातारीला उचलून 108 ॲम्ब्युलन्समध्ये बसवलं. पण त्यावेळीही ती म्हातारी पुटपुटत होती, मला सोडा, मला माझ्या घरी जाऊ द्या. मुलांनी त्या म्हातारीला गाडी ठेवल्यानंतर गाडीच्या ड्रायव्हरने गाडी वळवली आणि घेऊन गेला. त्यानंतर 5 मिनिटात धो-धो पाऊस सुरू झाला.
आम्ही मात्र चिंतेत कायमच राहिलो. जोराच्या पावसात म्हातारीचं काय झालं असतं? तो मुलगा असूनही आई वडिलांना सोडून गेला. समाजाला काळिमा फासणारी ही कथा नसून घडलेली हकीकत आहे. आजही अशा व्यक्तींना आठवलं की किळस येतो. विकृती कुठे चालली आहे, काय घडतोय समाज, याचं उत्तर आजही माझ्याकडे नाही. समाजाच्या या विकृतीबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.